अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला दीपपूजन आषाढी अमावस्या त्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षण कधी करायचं, दीपपूजनाचं महत्त्व काय आहे, दीपपूजन आपल्याला कधी करायचं आणि त्या दिवशी दिवे लावायचे नाही त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आषाढी अमावस्या 12 तारखेला आहे, 12 ऑगस्ट. दीपपूजन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता, काही हरकत नाही. तुम्हाला जॉब असेल, बिझनेस असेल, काही कामानिमित्त नाही जमत असेल तर दिवसभरात कधीही, सकाळपासून दिवसभरात कधीही. सगळ्यात पहिले आपल्या घरामधील जेवढे दिवे असेल, खूप जण दीपावलीच्या वेळेस दिवे काढतं, दिवाळीच्या वेळेस दिवे काढतं, खूप मोठमोठ्या समया असतात. तर अमावस्याच्या दिवशी जेवढे आपल्या घरामध्ये दिवे असेल, छोटे असेल मोठे असेल, ते सगळे दिवे काढावे, छानपैकी धुवायचे. मग धुण्यासाठी मग आपण म्हणणार मग काय वापरायचं, मग पितांबरी किंवा अशा गोष्टी न वापरता आपण सोपं कापूर असेल, हळद असेल, कापूर आणि हळदीने ते दिवे चांगले धुवा, तुम्ही चांगले दिसतील ते. पितांबरी या गोष्टी आपण वापरतो, खूप जण वापरतात, पण कापूर आणि हळद त्यांनी दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे. आपल्या घरामध्ये जेवढे दिवे असेल, पंत्या असेल, समया असेल, मोठी समई, छोटी समई, सगळे समई ज्या आहेत त्या सगळ्या देवासमोर ठेवायच्या धुवून. त्यांना तुम्ही आघाडा असेल, तुळशीपत्र असेल, दुर्वा असेल, ते वाहण्याची प्रथा आहे. त्या दिवशी 12 ऑगस्टला तुम्ही सकाळपासून कधीही, पहिलं सगळ्यात अगोदर आपलं देवघर, कारण त्या दिवशी अमावस्या आहे, त्या दिवशी आपलं देवघर आहे, देवघरच्या पाठीमागचा जो भाग असेल तो पण स्वच्छ करून घ्या. स्वच्छ करून घ्या. त्या दिवशी अमावस्या आहे, त्या दिवशी 12 ऑगस्टला तर आपल्या देवघरातला मागचा भाग सगळा, कारण की तिथं पाली फिरता घाण होतं, तर देवघराचा मागचा भाग पूर्ण साफ करून घ्या. देवघर थोडं बाजूला घ्या, सगळं तो देवघराचा परिसर आहे तो पूर्ण साफ करून घ्या. तिथं गोमित्र टाका, हळद टाका, तो पूर्ण भाग साफ करून घ्या. नंतर देवांना पण आपण अभिषेक करायचा. देवांना पण श्री सुक्त, पुरुष सुक्त, देवांना जे आपल्या देवाचे टाक असेल, खंडोबाचा टाक, देवीचा टाक, पंचधातूच्या मूर्त्या, त्यांना पण कापूर आणि हळद दोन्ही मिक्स करून चोळून, म्हणजे चांगलं साफ स्वच्छ करून घ्या. अमावस्याच्या दिवशी तरी देव आहे, देवांना स्वच्छ आपण धुवून घ्या, स्वच्छ पुसून घ्या, स्वच्छ पूजा करा. की देव जर आपले काहींचे देव एवढे खराब असतात, एवढे डाग असतात, एवढे त्यांचं देवघर बघितलं की असं वाटतं की देवघर तर रोज पूजा करता की नाही करता, एवढं गंध लावलेलं असतं, एवढे खराब असतात, खूप खराब असतात. आणि खूप जण म्हणतात की मग आमचं चांगलं का बरं नाही होत. आपल्या घरामध्ये मुख्य म्हणजे आपलं देवघर आहे. देवघराचा आजूबाजू परिसर स्वच्छ केला पाहिजे. एक गोष्ट ती. परत देव आहे ते स्वच्छ देव पाहिजे. आपण कसं स्वच्छ राहतो तसं देवीचा डाग, खंडोबाचा डाग, सगळे देव स्वच्छ ठेवायचे. दिवशी हळद, गोमित्र एकत्र करून आपला उंबरटा आहे, लाकडी उंबरटा असेल किंवा कोणाकडे उंबरा नसेल तरी पण हळद आणि गोमित्राचं लेपन प्रत्येकाने करावं. त्याच्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती आहे ती वाईट शक्ती येत नाही. याच्यामध्ये आपण हळद टाकू शकता, गोमित्र टाकू शकता, भस्म असेल तर थोडं भस्म टाकू शकता. स्वस्तिक काढायचं, इथं पण दिवा ठेवायचा, स्वस्तिक काढून इथं दिवा ठेवायचा. तुमचं घराला उंबरा असेल नसेल उंबरा तरी पण हे प्रत्येकाने त्या दिवशी प्रत्येकाने करावं. त्याच्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. ज्यांच्या घराचा उंबरा किंवा ज्यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर अशी सेवा असते त्या व्यक्तीच्या घरामध्ये वाईट शक्ती येऊ शकत नाही. म्हणून उंबरा महत्त्वाचा असतो. आता आजकाल फ्लॅटमुळे उंबरा नसेल तरी पण तुम्ही हळद आणि गोमित्र याचं लेपन प्रत्येकाने करावं. आणि अशा पद्धतीने रांगोळी काढायची सकाळी, छानपैकी तिथं दिवा लावायचा आणि घर एक प्रकारचं मंदिर होऊन जातं आपलं. आणि कसं असतं, वास्तू ततस्तू म्हणत असते, म्हणजे वास्तू आहे त्यातले आपल्याला आशीर्वाद देत असते.
म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी उंबरा लेपन अवश्य करावं. प्रत्येक आमोशाला पण उंबराचं लेपन आहे ते प्रत्येकाने करायला पाहिजे. आपलं घर छोटा असो मोठा असो कसं असो, उंबरा लेपन प्रत्येकाने त्या दिवशी करायचं. हळदी लेपन प्रत्येकाने करायचं. आणि त्याच्यासोबत आपण जिथं स्वयंपाक करतो गॅस, ती पण अग्निदेवता आहे. अग्निदेवताची पण पूजा करायची अशी छानपैकी रांगोळी काढायची, पूजा करायची, ऑप्शन करायची. तुम्ही चुलीवर करत असाल तर चुलीवर करा. तुम्ही ज्याच्यावर करत असाल स्वयंपाक त्याच्यावर त्याची पूजा प्रत्येकाने करावी. फुलं ठेवायचे, आघाड्याचे पानं असेल ते ठेवू शकता, दुर्वा असेल ते ठेवू शकता. तिथं दिवा लावायचा, दिवसभर दिवा तसा ठेवायचा आणि दिव्याची पूजा करायची. मुख्य म्हणजे हळदी लेपन, उंबरा लेपन आणि आपल्या दिव्याची जी पूजा आहे अग्निपूजा, अग्निपूजा अशा पद्धतीने करावी. रोज नाही जमत तुम्हाला, अमावस्याला, पौर्णिमेला, दर गुरुवारी, रविवारी तरी आपण देव आहे ते स्वच्छ करायला पाहिजे. हे केल्यानंतर देव स्वच्छ करून घेतले. हे केल्यानंतर काय करायचं, आपण दिवे आहे ते जेवढा समय असेल ते देवाच्या समोर मांडायचे. आम्ही स्क्रीनवर फोटो टाकेल. देवाच्या समोर मांडा. मग तुम्ही म्हणणार त्या दिवशी दिवा लावायचा नाही का, सगळ्या समय लावायच्या नाही का? त्या दिवशी समयला थोडा आराम द्यायचा. त्या दिवशी पंक्तीमध्ये दिवा लावायचा किंवा संध्याकाळच्या वेळेस सगळ्या समया लावल्या तरी चालेल, काही हरकत नाही. पण दिवसभर सकाळी जेव्हा आपण पूजा करतो त्या समया सगळ्या तशाच ठेवायच्या, त्याला दिवा नाही लावायचा. काय करायचं, त्याचं गंध अक्षदा फुलवायचं. आघाडा असेल, दुर्वा असेल, तुळशीपत्र असेल, हे दिव्याजवळ व्हायचं. दिव्याला गंधाक्षदा फुल व्हायचं, कापसाची वात व्हायची. हे झाल्यानंतर दिव्याचा नमस्कार करायचा. शुभम करोती म्हणू शकता, महाराजांचं स्तोत्रमंत्र आपण म्हणू शकतो. हे स्तोत्रमंत्र म्हटल्यानंतर नमस्कार करायचा. नमस्कार केल्यानंतर आपण ती पूजा तशीच ठेवायची आणि रात्रीच्या वेळेस मग सगळ्या दिव्यावर वाती टाकून आपण दिवा लावू शकता, पंथीमध्ये दिवा लावू शकता. ती पूजा तशीच दिवसभर ठेवायची. दुसऱ्या दिवशी श्रावण चालू होतं, ती पूजा तशीच दिवसभर ठेवायची. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या दिवशी जास्त काल भैरवाष्टक असेल, अमावस्या त्या दिवशी सेवा कोणती करायची, शुभम करोती सगळ्यांनी म्हणा. काल भैरवाष्टक असेल, श्रीसुक्त असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, ही सेवा म्हणायची. हे झाल्यानंतर आपण पण आपल्या आंघोळीच्या, त्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, घरामध्ये घर पण पूर्ण साफ करून घ्यायचं. घरामध्ये जाळे जुंटे सगळे साफ करून घ्यायचे अमावस्या त्या दिवशी 12 ऑगस्ट. दिवे समयात स्वच्छ करायच्या, पण घर पण स्वच्छ करायचं. देवघर तर स्वच्छ करायचं, देवघराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा सगळ्यात पहिले. काही काहींचं देवघर एवढं खराब असतं खूप, कारण मी वास्तू व्हिजिटला जातो, खूप जणांच्या घरी जाण्याचा योग येतो. तर मी म्हणतो की किचन आणि देवघर त्यांचं चिकटलेलंच असतं, तसं नाही पाहिजे, थोडं लांब ठेवा. कारण काही काहीचं मासिक धर्म असेल, हे असेल, काही गोष्टी वृद्धी सुतक, कोणी बाजूला बसत नाही आजकाल, काहीच नाही. मग देवांना त्रास होतो, आपल्याला पण त्रास होतो. मग त्याच्यामुळे जे बाजूला ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा. आपल्याला कोणतंही यंत्र घ्यायची गरज नाही, तंत्र घ्यायची गरज नाही. हे झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आपल्या मुलगा असेल, मुलगी असेल, कोणी असेल, आपल्या घरामध्ये जी अपत्य असेल, त्यांचं आहे ते औक्षण करायचं. त्यांना बसवायचं पूर्व पश्चिम, संध्याकाळच्या वेळेस बसवा आणि त्यांच्या आवडतीचा जो पदार्थ आहे तो समोर ठेवायचा आणि त्यांना औक्षण करायचं. कशासाठी करायचं औक्षण? की त्यांचं आयु, आरोग्य, ऐश्वर, त्यांना जो त्रास असेल त्यांचं आयु, आरोग्य, ऐश्वर्य वाढण्यासाठी त्यांचं औक्षण करायचं. आपल्या घरामध्ये मोठा मुलगा असेल, मोठी मुलगी असेल, घरामध्ये जेवढे मेंबर असेल, लहान लहान मुलं, त्यांचं औक्षण तुम्ही करू शकता. याच्यासोबत मुलांसोबत तुम्ही तुमच्या पतिदेवाचं पण औक्षण करू शकता. त्यांना पण आयु, आरोग्य, ऐश्वर्य वाढण्यासाठी तुम्ही औक्षण करू शकता, काही हरकत नाही. आता ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं नसेल, मोठे मुलं झाले असेल, आता मुलं मोठे झाले ना, आता त्यांचं पण औक्षण केलं तरी काही हरकत नाही. आणि घरामध्ये लहान मुलं नसेल, दुसरीकडे असेल, तर आपल्या पतिदेवाचं औक्षण करा किंवा नवऱ्याने आपल्या बायकोचं जरी औक्षण केलं तरी चालतं त्या दिवशी संध्याकाळी. कारण का, औक्षण करणं म्हणजे काय, आयु, आरोग्य, ऐश्वर हे चांगलं व्हावं, याच्यासाठी तुम्ही औक्षण त्या दिवशी सगळ्यांनी करावं. आणि जो गोड पदार्थ असतो, मुलांना जो गोड पदार्थ आवडतो, तो गोड पदार्थ आणावा आणि तो गोड पदार्थ त्यांना द्यावा.
मुलांना त्या दिवशी रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. रामरक्षा स्तोत्राचं पाणी त्यांना प्यायला द्यायचं. औक्षण करून जो प्रसाद आहे त्यांना द्यावा. रामरक्षा स्तोत्राचं पाणी द्यायचं. आणि मुलांचं जे मोरपिसानी नजर त्यांची काढून घ्यायची. रोज रात्री झोपायच्या मोरपिसानी त्यांची मोरपिसानी नजर काढून घ्यायची, म्हणजे कोणताही त्रास होत नाही. आता ह्या अमावस्याला खूप जण गटारी अमावस्या म्हणतात, या गोष्टी म्हणतात, पण नाही, गतहारी म्हणजे आपलं जर अमावस्याच्या दिवशी खूप जणांना मरगळ असते, खूप जणांच्या छातीमध्ये दुखतं, खूप जणांना भीती वाटते. अमावस्या म्हणजे खूप जणांना त्रास होतो. कोणताही प्रकारचा त्रास मनामध्ये ठेवायचा नाही. अमावस्याच्या दिवशी गाणगापुरून आणलेलं संगमाचं पाणी त्या आंघोळीच्या पाण्यात घ्यायला पाहिजे. गाणगापुरून आणलेलं भस्म असेल ते आपल्याला कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म आपण लावायला पाहिजे. आपण अमावस्याच्या दिवशी घाबरायचं नाही. अमावस्याच्या दिवशी न घाबरता आपल्या जवळच्या मारुती मंदिरामध्ये जावं. तिथं तेल असेल, वात असेल ते ठेवावी, नारळ फोडावं आणि आपल्या घरी काल भैरवाष्टक 11 वेळा प्रत्येकाने म्हणावं. 12 ऑगस्टच्या दिवशी सगळ्यांना कोणाला काही त्रास होत असेल, मानसिक त्रास, शारीरिक त्रास, काल भैरवाष्टक म्हणायचं, रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आणि त्याचं पाणी आहे ते प्यायचं. हे समय सगळ्या आपण मांडलेल्या असेल त्याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करावी. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करायची आणि रोज दिवा आहे तो दिवा आपल्या तुळशी देवाचा दिवा असेल, आपल्या देवघराचा दिवा असेल, आपल्या घरासमोर दिवा असेल, तो दिवा आपण लावण्याचा प्रयत्न करावा. कारण की ज्या घरामध्ये दिवा लावलेला असतो ना, त्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहते. तिळाचा दिवा असेल तो पण खूप चांगला आहे आर्थिक उन्नतीसाठी. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.